होर्डिंग हे पश्चिम नागपूरच्या जनतेने लावलेले आहेत. ज्या जनतेला पश्चिम नागपूरच्या माझ्या कामाबद्दल माहीत आहे, माझे कामं कसे असतात, मी जनतेसाठी कसा धावून येतो, मी त्यांचे कामं प्रायोरिटीने कसे पहिले करतो, त्याच्यामुळे त्यांची इच्छा आहे की ही येणारी विधानसभा प्रशांत पवारनी लढवावी आणि त्याच्याकरता म्हणून आता तेच लोक सगळे कामाला लागले आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी चौकामध्ये आता होर्डिंग लावले. होऊ शकता आता ते कार्यक्रम घेतील आणि परत अबकी बार प्रशांत पवार असं सगळ्यांचं आता म्हणणं आहे. आतापर्यंत जे 2014चं इलेक्शनमध्ये आपण जनतेची सेवा केली तरी जनतेने आपल्याला त्यावेळेस मतदान कमी केलं, पण यावेळेस जनतेला कळलं की नाही आमची चूक झाली होती, म्हणून जनतेने यावेळेस माझे स्वतःहून होर्डिंग लावले आणि जर मला पक्षाने तिकीट दिलं आणि महायुतीमध्ये आहे आम्ही, त्याच्यामुळे काही विषय नाही आहे, तर मी नक्कीच जनतेची सेवा करण्याकरता आणि जनता मला तसंच निवडून देईल. यावेळेस होट भी दो और नोट भी दो हा माझा नारा राहणार आहे, कारण की मी माझ्याजवळचे पैसे खर्च करून मी जनतेची सेवा नाही करू शकत, पण बिना याच्याने जर जनतेने मला मतदान केलं, मला निवडून आणलं, तर मी नक्कीच जनतेची मनापासून सेवा करेल. जे काही त्यांचं काम असेल, जे काही राहील प्रॉब्लेम राहतील ते प्रॉब्लेम सोडवण्याचा मी प्रयत्न करेन. नाही, मी कोणाला टक्कर द्यायचं नाही, मी स्वतः उभा राहणार आहे. मग कोणी असलं तरी माझी प्रत्येक पक्षाचा कोणी ना कोणी उमेदवार राहणारच आहे, त्याच्यामुळे तो विषयच राहत नाही. काही तर ग्रामीणमध्ये केला आहे ना, इथे कुठे केला आहे दावा, कारण की ग्रामीणमध्ये पण आमच्या पक्षाची ताकद नाही अशातला विषय नाही आणि शहरात आहेच आहे, हे तर तुम्हालासुद्धा माहीत आहे. त्याच्यामुळे तो विषय नाही. आमच्या पक्षाची ताकद ग्रामीणमध्येही आहे आणि शहरातही आहे. आम्ही दोन्हीकडे लढणार आहे, याच्यात काही वाद नाही. ते आता शीर्ष नेतृत्व डिसाईड करेल.